श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2025मध्ये गुरुपौर्णिमा ही अगदी जवळ आलेली आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की तो सर्वांच्याच हृदयाच्या जवळील विषय असतो. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या स्वामींची अतिशय प्रभावी अशी हे उपाय आहे किंवा याला आपण सेवा जी आहे तर ते म्हणू शकतो. ही सेवा आपल्याला करायची आहे. अगदी 100% विश्वासाने आणि श्रद्धेने सांगते. कितीही तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये असा, कितीही मोठं संकट तुमच्यावर आलेलं असू द्या की ज्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण मार्ग मिळत नाही, अशा मोठ्यातील मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ही सेवा. पण शेवटपर्यंत काय, विश्वास आणि संयम महत्त्वाचा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा 11 दिवसाची सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा संकल्पयुक्त खूप मोठं संकट आलेलं आहे, अर्ध आयुष्य त्याच्यामध्येच गेलेलं आहे, आरोप लावलेले आहेत, खोटे आरोप आहेत, मानहानी होत आहे, आता सहन होत नाहीये, कुठेतरी आयुष्य संपवावं असं वाटत असेल, अशा वेळेला 108 दिवसांचा संकल्प करून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. बऱ्याच वेळेला बघा असं असतं की आपला दुःख आणि आपल्यावर आलेलं संकट आपण कोणालाही सांगू शकत नाही आणि कोणाला दाखवू सुद्धा शकत नाही. मनातील मनात आपण झुरत असतो आणि मग त्याचमुळे काय होतं की ज्या काही गोष्टी, नको असलेल्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत, जे अत्याचार होत आहेत ते वाढत जातात आणि त्यातून बाहेर निघण्याऐवजी आपण त्यामध्येच गुरफटलं जातो. मग शेवट तो असतो की खूप वाईट होतं आणि मनामध्ये विचार वगैरे चालू होतात. आपण करतो काय, तर त्या सिच्युएशननुसार आपण परिस्थितीचा सामना करत असतो. तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणालाही असा एखादा आजार झालेला आहे की त्यावर ट्रीटमेंट होत नाहीये किंवा ट्रीटमेंट जरी असेल तरी ती खूप महागडी आहे, तुम्ही ती अफोर्ड करू शकत नाहीये. पण ह्या आलेल्या संकटातून बाहेर जर निघायचं आहे तर काही परिस्थिती आहे ज्यामुळे माझ्याकडे आता पैसे शिल्लक नाहीयेत, असा प्रयत्न करताय, प्रयत्नांना यश मिळत नाही. तुम्ही स्वतः तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती बरी व्हावी यासाठी सुद्धा तुमच्या ट्रीटमेंटमध्ये सोबत तुम्ही जोडीला सेवा करू शकता. नक्कीच दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही 100% बरे व्हाल आणि पूर्वीसारखे धडधाकट व्हाल. ही सेवा जी आहे तर ती तुम्हाला स्वतःसाठी करू शकता, आपल्या घरातील इतर मंडळीसाठी, सदस्यांसाठी सुद्धा करू शकता. बऱ्याच वेळेला बघा महिलांना असं वाटतं की मुलगा खूप व्यसनी असतो, वाईट नादाला लागलेला असतो किंवा अशा काही लोकांच्या नादी लागलेला असतो की पुढे जाऊन तो गोत्यात येऊ शकतो किंवा काही घडू शकतं. अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तुमचे मिस्टर व्यसन करत असतात, तुम्हाला माहेरी सोडलेलं आहे, सासरी खूप त्रास होत आहे, घरामध्ये खूप पॉलिटिक्स आहे, त्याला तुम्ही खूपच सामोरे जात आहेत, बाहेरच्यांचं ऐकून घरामध्ये मारहाण होत आहे, भांडणतंटे होत आहे, त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. अशी काही सिच्युएशन सांगितल्या की अशा या गोष्टी बघा आपण कोणालाही सांगू शकत नाही किंवा कोणाला आपण त्याबद्दल विचारू शकत नाही. छोटे छोटे उदाहरण जे आहेत ते खूप हार्ड आहेत की खूप सेन्सिटिव्ह आहेत, जे तुमच्यासोबत शेअर केले एवढ्या अवघड गोष्टींना सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. मग छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम्स असतील आयुष्यामध्ये, कोर्ट कचेरी संबंधित असतील किंवा तुम्ही ही सेवा कोणत्याही तुमच्या कामासाठी जी आहे तर ती करू शकता. खोटे आरोप होत आहे किंवा घरामध्ये तुमची चुकी नसतानाही सारखं तुम्हाला खालीपणा दाखवला जातो, तुमचा अपमान केला जातो, ऑफिसमध्ये वगैरे तुमचा अपमान केला जातो, तुम्ही 100% प्रामाणिक आहात पण तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, अशा वेळी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. आता तुम्हाला निमित्त 21 दिवसांची सेवा करायची आहे. 20 जून ते 10 जुलै तुम्हाला ही सेवा करायची आहे. कारण 10 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा 21 दिवसांचा हा 21 दिवस पूर्ण होतील, तुमची सेवा जी आहे तर ती पूर्ण होईल. आता समजा तुम्हाला जर 11 दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्हाला 30 जून पासून या सेवेला सुरुवात करावी लागेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही लेट बघितला काही हरकत नाही, जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून किंवा त्या येणाऱ्या कोणत्याही गुरुवारपासनं 21 दिवसांची
दिवसांचा, 51 दिवसांचा किंवा 108 दिवसांचा संकल्प करून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता. संकल्प ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार आहात त्या दिवशी फक्त एक वेळा करायचा आहे. संकल्प हा परत परत करायचा नसतो, फक्त एकदाच करायचा असतो. आणि संकल्प कसा करावा या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता. अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. मी स्वतःसुद्धा 21 दिवसांसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करणार आहे. आता बघा, माझ्यावर काही कोणतं संकट वगैरे आलेलं नाही आहे की कोणत्या अडचणीत पण मी नाही आहे, पण मला स्वामींची एक सेवा करायची आहे, त्यामुळे मी ही सेवा नक्कीच करणार आहे. तर अशा काही तुमच्या आयुष्यामध्ये एखादं दुःख वगैरे होऊन गेलेलं असेल, त्यामध्ये तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण बाहेर पडता येत नाही, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही आहे किंवा अवघड नियम नाही आहे. महिला, पुरुष, मुली, मुलं कोणीही सेवा करू शकतं. फक्त ही सेवा करत असताना देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि जेवढ्या दिवसांचा तुम्ही हा संकल्प केलेला असेल तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचं आहे. तुम्हाला घरातील इतर मंडळींनी खाल्लं तरी खाऊ द्या, त्यांनी जरी पाळलं तर अतिशय उत्तम, पण त्यांनी नाही पाळलं तर तुम्ही स्वतः पाळा. नॉनव्हेज तुम्हाला वर्ज्य करायचं आहे आणि ब्रह्मचर्य तुम्हाला पालन करायचं आहे. फक्त हे 2 नियम, या व्यतिरिक्त कोणतेही नियम नाही. आणि शक्य झालं तर परांना सुद्धा तुम्हाला वर्ज्य करता आलं तर तेही अतिशय उत्तम. आता महिलांसाठी सेवा करत असताना मध्ये मासिक पाळी आली तेवढे दिवस, आता बघा तुम्ही 4 दिवस आहे तर ते स्किप करू शकता आणि नंतरचे पुढचे दिवस तुम्हाला सेवा करायची आहे. आणि सेवा थांबवायची नाही, पुढचे 21 दिवसाची सेवा ही तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. पिरियड्सचे जे दिवस असतात ते 4 ते 5 दिवस तेवढाच गॅप ठेवायचा आहे. नंतर जिथे स्टॉप होईल तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. सुतक आले असेल तर पूर्णपणे स्टॉप करायचं नाही आहे. सुतक संपल्यानंतर परत तुम्हाला सुरुवात पहिल्यापासून सेवेला करावी लागेल. अचानक कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर शक्यतो ही सेवा जी आहे तर ते आपण जिथे सुरू केलेली असते पूर्ण करण्याचा प्रयत्न तिथेच आपल्याला करायचा असतो. पण एमर्जन्सीमुळे जर जावंच लागलं तर तुम्ही ज्या ठिकाणी गेलेले असाल तर तिथे सुद्धा ही सेवा तुम्ही चालू ठेवू शकता. रोज जेव्हा आपण या सेवेला बसणार आहात त्यावेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे, देवासमोर धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे, दत्त महाराजांना विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे. अशा परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी, निघण्यासाठी मार्ग दाखवा अशी विनंती आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता इथे आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर तुम्हाला दत्त बावनी जी आहे तर ह्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. अगदी 5 मिनिटाची सेवा आहे. हे स्तोत्र तुम्हाला गुगलवरती, यूट्यूबवरती मिळून जाईल. त्यानंतर हे किती वेळेस म्हणायचं तर रोज तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस, 108 वेळेस, खूप जास्त संकटात असाल तर, किंवा मग 11 वेळेस सुद्धा म्हणू शकतात. 5 वेळेस तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेस तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचं आहे. तुम्ही जितका संकल्प करणार आहात त्या पद्धतीने तुम्हाला हे स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पुढचं जे स्तोत्र म्हणायचं आहे त्यामध्ये तुम्ही तारक मंत्राचं जे हे स्तोत्र आहे तर त्याचं सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. तारक मंत्र हा तुम्ही रोज 11 वेळेस म्हणायचा असतो. तारक मंत्र म्हणल्यामुळे आपल्या घरातील सर्व क्लेश, दुःख, दारिद्र्य, आजारपण सर्व दूर होत असतात. तर आता आपल्याला ह्या ज्या 2 सेवा आहेत तर त्या करायच्या आहे. तुम्हाला वाटलं की तुम्ही एक करायची आहे तर तुम्ही एक देखील करू शकता. वाटलं तुम्हाला की आपल्याला दोन्ही करायच्या आहेत तर तुम्ही दोन्ही देखील करू शकतात. अगदी 5-5 मिनिटाच्या या दोन्ही सेवा आहेत. या दोन्ही सेवा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे संपतील. या सेवेने आयुष्याचं सोन्यासारखे दिवस आपल्याला येतील. इतकं प्रभावी या सेवा आहेत. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवून हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.